महाराष्ट्रातल्या या गावात चक्क हनुमान बॅन आहेत. एवढंच नाही तर या गावात हनुमानाचं नाव सुद्धा कोणी काढत नाही आणि मारुती कार सुद्धा या गावात अलाउड नाहीये. ऐकून धक्का बसला ना? पण ही गोष्ट अगदी खरी आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातलं निंबा नांदूर दैत्य हे ते गाव, ज्याला दैत्य नांदूर सुद्धा म्हटलं जातं. हे गाव हनुमानाला का म्हणत नाही, यामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते. सीता मातेच्या शोधात हनुमान निंबा राक्षसाचं राज्य असलेल्या नांदूर गावात आले. तिथं त्यांची निंबा राक्षसाशी लढाई झाली. आजच्या दैत्य नांदूर गावाजवळ जी टेकडी आहे तिथेच ही लढाई झाली असं मानलं जातं. या युद्धात हनुमानाने निंबा दैत्याला पराभूत केलं आणि तो गंभीर जखमी झाला. निंबा दैत्य वेदनेने विव्हळत असताना त्याने चक्क राम नामाचा जप केला. तो स्वतः एक राक्षस असूनही प्रभू रामांचा एवढा मोठा भक्त कसा, हे पाहून बजरंग बली सुद्धा थक्क झाले. निंबा दैत्याची भक्ती पाहून खुद्द प्रभू श्रीराम तिथे प्रकट झाले. श्रीरामांनी निंबा दैत्याला वेदनेतून मुक्त केलं. शिवाय या गावात तुझंच मंदिर असेल आणि तुझंच गुणगान गायलं जाईल असा आशीर्वाद सुद्धा दिला. तेव्हापासून या गावाला दैत्य नांदूर हे नाव पडलं. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात एकतरी हनुमानाचं मंदिर असतंच. पण या गावात तेव्हापासून आजपर्यंत एकही हनुमानाचं मंदिर बांधलं गेलं नाही, कोणाचंही नाव मारुती ठेवलं गेलं नाही आणि आजही इथली लोक निंबा दैत्याला आपलं ग्रामदैवत मानून त्याची मनोभावे पूजा करतात. तुमच्या गावाची अशी काही खासियत आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला नक्की फॉलो करा.